आज नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिंगलजी यांनी नागपूरच्या वाहतूक नियंत्रण या विषयावर सेफ नागपूर शहर, सेफ सिटी नागपूर सिटी या आधारावर ऑपरेशन यूटर्न वाहतूक पोलिसांनी सुरू केलं। मी पोलीस आयुक्त शिंगलजी आणि संपूर्ण DCP रोहित मतानी आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो की आज नागपूरमध्ये 5 वाहतूक पोलीस चौकी आज उद्घाटन झाल्या। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की नागपूरमध्ये वाहतुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा बदल केला पाहिजे। तो बदल नागपूर पोलिसांनी केला आणि आज त्याचं उद्घाटन झालं। माननीय बच्चू कडू, माननीय राजू शेट्टेजी, माननीय माधवराव जानकरजी आणि माननीय अनिल नवलेजी या सर्वांनी एक आंदोलनाची योजना तयार केली आहे। नागपूरमध्ये हे आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे। मी माननीय बच्चू कडू आणि राजू शेट्टी, माधव जानकरजी, अनिल नवले यांच्याशी बोललो। त्यांना विनंती केली की 28 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय याची एक बैठक घेतात आहे, तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दलचा विचार करावा। शेवटी आंदोलन करण्याचा त्यांचा निर्णय आहे, पण एक शासनाकडनं एक बैठक आयोजित होते आहे, तर 28 तारखेला बैठकीत जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरेल। हा, बच्चू कडूजी आणि चौघे माझ्याशी बोलले आणि राजू शेट्टीशी बोलले, अनिल नवलेजी बोलले, माधवराव जानकर बोलले। मी त्यांना विनंती केली की आपण बैठकीला या। मला वाटतं बैठकीतून जास्तीत जास्त लोकांचा फायदा होत असतो किंवा जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो, तर आंदोलन शेवटी पर्याय आहे, ठीक आहे, पण जर शासन पुढाकार घेऊन, माननीय मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन अशी बैठक आयोजित करताय, तर मला वाटतं याच्यात चांगले मार्ग निघतील। त्यांची मागणी शेतकरी कर्जमाफीची आणि विविध मागण्या होत्या, त्यावरही चर्चा होईल का या बैठकीत? सर्वच चर्चा होईल। त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे, तो निवेदन मी आता त्याची बैठक निवेदनावर लागत आहे। निवेदनामध्ये सर्वच बाबीवर चर्चा होईल। ओबीसी मोर्चा नागपुरात झाला होता, त्यानंतर आता 1 नोव्हेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक पडटीवर पुन्हा नागपुरात बोलवतात आणि आज ते बोलताना त्यांनी उल्लेख केला की बावनकुळे जरी म्हणत असते की 4 जिल्ह्यांपुरता GR मर्यादित आहे, मात्र त्याच्यातून मिळणारे सर्टिफिकेट देशभर लागू पडते, त्यामुळे दिशाभूल करू नये सत्तेत असलेल्या ओबीसी नेते। माननीय विजय वडेट्टीवारजी आणि 40-45 ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आम्ही घेतली। त्यावेळी GR मधला प्रत्येक मुद्दा चर्चा झाली आणि माननीय वडेट्टीवार साहेबांनाही सांगितलं की बाबा तो जो 2 सप्टेंबरचा GR आहे, त्या GR मध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये जे काही अफेक्टेड जिल्हे आहे, त्या जिल्ह्यामधला खराखुरा कुणबी समाज जो असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे। आता खराखुरा कुणबी समाज सर्टिफिकेट आहे, हे वडेट्टीवारची मागणी आहे। त्यांची मागणी हीच आहे। मराठवाड्यात गेले असताना विधिमंडळाची मागणी हीच केली वडेट्टीवारनी।